हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर मैत्रिणींनो, काल तुम्ही बघितलंच होतं की आमच्या मानाच्या सासनकाठीचा जो एक छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर आज जो आहे तो आमच्या भैरवनाथांच्या जो यात्रेचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आणि फौजी साहेब बाईकवरून निघालेले आहोत, कारण तिकडे भरपूर गर्दी असते. आमची बाकीची सगळी फॅमिली पाठीमागून येणार आहे, तर आम्ही थोडंसं पुढे आलेले आहोत. तर इकडे बघू शकता आम्ही जवळपास मंदिराच्या पोहोचलेले आहोत आणि पार्किंग जे आहे ते तुम्ही बघू शकता कुठून सुरू झालेलं आहे. कारण जिथपर्यंत पार्किंग आहे तिथून कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे. आणि ही जी यात्रा असते ती संध्याकाळी असते, त्यामुळं भरपूर अशी भाविकांनी गर्दीसुद्धा केलेली आहे आणि खूप लांब लांबच्या गावावरून सर्व लोक इथे येतात यात्रेसाठी आणि खूप मोठ्याने यात्रा असते. पूर्ण रात्रभर ही भैरवनाथांची यात्रा असते. तर इकडे बघू शकता टू व्हीलरचं जे पार्किंग आहे ते इथून सुरू झालेलं आहे आणि आम्हीसुद्धा थोडीशी जागा बघत आहोत की जी बाईक आहे ती कुठं पार्क केली जाईल. तर बघू शकता सगळ्यांनी अगोदर इथं येऊन पार्किंग केलेलं आहे. पुढे जाऊन बघूयात. तर हा मंदिराच्या बाहेरील जो गेट आहे तो आहे आणि इथून आतमध्ये मंदिर सुरू होतं. तर इकडे बघू शकता भरपूर अशी भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि खूप लांब लांबून लोक येतात यात्रेसाठी. तर इकडं पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा केलेला आहे. भरपूर असा कडक पोलीस बंदोबस्त आहे इकडे बघू शकता, कारण गर्दी भरपूर असते. आणि याच्यानंतर जे मेन गेट आहे ते इथं आहे. तर इथून आतमध्ये पार्किंग करून आता निघालेले आहोत आम्ही आतमध्ये मंदिराकडे. तर बघू शकता किती गर्दी आहे यात्रेसाठी आणि ज्या मानाच्या सासनकाठ्या असतात तर त्या सासनकाठ्या घेऊनसुद्धा लोक खूप लांबून येतात, कारण भैरवनाथांची सासनकाठी असते. तर रात्रभर पालखी सोहळा आणि मानाच्या सासनकाठ्यांचा जो सोहळा देखावा आहे तो मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. तर इकडे बघू शकता इकडे आतमध्ये गाड्यांना एंट्री नाही, तर सगळेजण इथे पायी चालत आलेले आहेत. तर इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता समोर थोडेसे अगोदर आलेले असणार आहेत, ज्यांनी ट्रॅक्टर, गाड्या, टेम्पो, बैलगाड्या वगैरे घेऊन आलेले आहेत. तर इकडे पूर्ण जो मंदिराच्या समोरील एरिया आहे, खूप मोठं ग्राउंड आहे, तिथे सर्वांना दिलं जातं. प्रत्येकजण आपापली जागा धरून तिथे रात्रभर राहतात आणि भैरवनाथांचा हा पालखी सोहळा सर्वजण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात. तर इकडे बघू शकता खूप लांबून येणारी लोक असतात, तर इथे आल्याच्या नंतर महाप्रसाद बनवतात आणि सर्वांना जीव घालतात आणि सर्वांसाठी हा प्रसाद असतो आपापल्या इच्छेने बनवतात. तर इकडे मंदिर एक छोटंसं आहे, त्याच्या पाठीमागे आम्ही इथे जागा पकडलेली आहे आणि आमची फॅमिलीसुद्धा आलेली आहे. घरातून येताना सर्वजण थोडंसं जेवणसुद्धा बनवून घेऊन येतो. तर इथे जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे सर्वांचा. तर जेवण वगैरे आता आम्ही इथे करून घेणार आहोत आणि थोड्या वेळाने मंदिराकडे जाणार आहोत. तर हा थोडासा समोरील व्ह्यू तुम्ही बघू शकता, इतका दिसत नाही. आणि बरोबर 12 वाजता भैरवनाथांची पालखी जी आहे ती बाहेर पडते. तर आम्ही इकडे आलेले आहोत. तर हा जो व्ह्यू होता मंदिराच्या समोरील आहे आणि पालखी बाहेर पडलेली आहे. तर इकडे सर्वांनी थोडीशी शेकोटी केलेली आहे, कारण थंडीसुद्धा वाजत होती. रात्रीचे वाजलेले आहेत 2. तर आता आम्ही मंदिराच्या पाठीमागे बनात भैरवनाथांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत.
तर हा जो होता मंदिराच्या समोरील व्ह्यू होता आणि सगळीकडे गुलालाने पूर्ण परिसर रंगलेला आहे. भैरवनाथांच्या पालखीचा सोहळा जो आहे तो आता पाठीमागं बनात बघायला भेटणार आहे. चला तर मग तिकडे जाऊयात. तर इकडे बघू शकता जे छोटे मोठे खाण्यापिण्याचे स्टॉल, नंतर काय घेण्यासाठी लहान मुलांसाठी जे काही यात्रेमध्ये येते ते संपूर्ण यात्रा एक छोटीशी इथे भरली जाते. तर इकडे बघू शकता छोटे मोठे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत आणि समोर मंदिराच्या पाठीमागे आता आम्ही निघालेले आहोत बनामध्ये. तर तिथे पालखी आणि ज्या मानाच्या भरपूर अशा अजून सासनकाठ्या आहेत त्यासुद्धा बघायला भेटणार आहेत. तर आता आम्ही इकडे पालखी समोर आलेले आहोत आणि इकडे सुद्धा भाविकांची गर्दी तुम्ही बघू शकता. तर पालखीवरती थोडंसं गुलाल आणि खोबरं उधळणार आहे आणि थोडासा समोरचा सुद्धा तुम्हाला व्ह्यू बघायला भेटणार आहे. आणि चैत्र महिन्यातील ही भैरवनाथांच्या यात्रेची आणि पालखी सोहळ्याची जी रात्र आहे ती अविस्मरणीय आहे. खूप छान वाटतं. संपूर्ण फॅमिली एकत्र येऊन आम्ही या यात्रेमध्ये सहभागी होतो आणि आमचे कुलदैवत भैरवनाथ यांची जी यात्रा आहे, जो पालखी सोहळा आहे तो सर्वजण आनंदाने पार पाडतो. तर समोर आपल्या श्री भैरवनाथांची पालखी आहे. तर याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप छान वाटतं. आम्हाला 7 वर्षांनी ही यात्रा जी आहे ती एन्जॉय करायला मिळालेली आहे. कारण 7 वर्ष आमचं येणं झालंच नाही. 7 वर्ष आम्ही खूप मिस केलेलं आहे यात्रेला. तर इकडे घोडा आहे. घोडाचं सुद्धा आम्ही गुलाल वगैरे लावून दर्शन घेतलेलं आहे इथे. तर हा श्री भैरवनाथांच्या मंदिराच्या पाठीमागच्या बनातील व्ह्यू आहे. बघू शकता इकडे सुद्धा किती भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि पुढे सासनकाठ्यासुद्धा आहेत. तर पूर्ण रात्रभर श्रींची पालखी आणि मानाच्या सासनकाठ्या थोडंसं पुढं सरकत येत राहतात आणि पूर्ण रात्रभर 12ला पालखी निघते मंदिरातून. तर सकाळी 5ला बरोबर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाते आणि त्यावेळेस यात्रा जी आहे ती संपते. तर इकडे बघू शकता भाविकांची गर्दी. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे बरोबर 3. तर पालखी आणि मानाच्या सासनकाठ्या ज्या आहेत ते हळूहळू पुढे सरकत राहतात आणि पहाटेच्या 5ला बरोबर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पालखी जाते. तर आता आम्ही दर्शन वगैरे पालखीचं
घेऊन इकडे पुढे मंदिराच्या समोर आलेले आहोत आणि इकडे आमची जी मानाची सासनकाठी आहे ती ही आहे, बघू शकता. आणि माझ्या मुलाने सुद्धा किती छान अशी नाचवलेली आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप छान अशी गर्दीसुद्धा आहे आणि यात्रेचा सर्वजण आनंदसुद्धा घेत आहेत. तर इकडे बघू शकता. इकडे बघू शकता मंदिराच्या समोर आता पालखीसुद्धा पुढे पुढे आलेली आहे आणि थोड्याच वेळात 5 वाजणार आहेत आणि यात्रा जी आहे ती इथे संपणार आहे. आणि बरोबर 5ला श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर जी यात्रा आहे ती संपते. तर इकडे बघू शकता जो व्ह्यू आहे तो अजून थोडासा. तर येथील सुद्धा थोडासा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ढोल आणि ताशाच्या सुरामध्ये किती छान असे सगळेजण एन्जॉय करत आहेत. आपल्या श्री भैरवनाथ यांची यात्रा अशा पद्धतीने संपन्न थोड्याच वेळात होणार आहे. आणि इथे मंदिराच्या समोरसुद्धा गर्दी बघू शकता तुम्ही, कारण आतमध्ये मंदिरात जाता येत नाही कारण खूप गर्दी असते. सकाळी 5ला तर भरपूर गर्दी असणार आहे. तर मैत्रिणींनो, हा होता श्री भैरवनाथांच्या यात्रेतील एक छोटासा व्लॉग जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि अशा तऱ्हेने यात्रा जी आहे ती संपन्न झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.